स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणाची तू वाट पाहत आहेस तेच क्षण घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापुढे येऊन थांबला आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी चमत्कारांनी आणि आशीर्वादांनी भरलेली आहेत. जर तू मला मान्य करतोस, माझे अस्तित्व मान्य करतोस, तर हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुझ्या दिव्य दृष्टीला ते सर्व काही मी दाखवू शकतो. तुला जागृत करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर ते संस्कार करू इच्छितो ज्यामुळे तू पुढे जावा. तुझे जीवन खूप सुंदर अनुभवांनी, आनंदाने परिपूर्ण असावे. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखादा आनंद उत्सव करत असता तेव्हा तुम्ही अधिक प्रसन्नतेने परिपूर्ण होता. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा माझ्याशी जुळता तेव्हा तुम्ही देखील अधिक प्रसन्न होता आणि मी देखील तुमच्यावर अधिक प्रसन्न होतो. तुम्ही नामस्मरण करता, माझ्यावर विश्वास ठेवता, तेव्हा मी तुम्हाला अधिक पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवतो. बाळा, तुझा वाईट काळ तू संपवला आहेस. काही वाईट गोष्टी ज्या तुझ्या मनाला वारंवार त्रास द्यायच्या त्या मी आज तुझ्या आठवणींमधून पुसून काढत आहे. त्या पुन्हा तुझ्या मनात कधीही येणार नाहीत, कारण आज मी त्या पुसून काढत आहे. तू पुढे जाण्यासाठी तयार केला जात आहेस. उच्चतम जीवन आणि सुखाचे परिपूर्ण असलेले क्षण तुझ्या आयुष्यात जुळू पाहत आहेत. तुम्ही केलेले प्रत्येक प्रयत्न यशाने भरले जात आहेत. पुढे चालत राहा, कारण माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी मौल्याचा आहे. माझ्या प्रिय बाळा, हे 24 तास तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे असू शकतात, कारण तुम्ही जी काही इच्छा व्यक्त करत आहात, जे कार्य तुम्ही हाती घेतले आहे, त्यात तुम्हाला यशाने भरणारे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मी तुमच्या अवतीभोवती एक सुरक्षा कवच निर्माण करतो. आणि त्या सुरक्षा कवचामध्ये तुम्ही नेहमी सुरक्षित आहात आणि अधिक बलवान आहात, कारण तुमचे ध्येय निश्चित करण्यासाठी तुम्हाला दिलेली शक्ती महान आहे. ती देवाची दिव्य शक्ती आहे, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कर्म पूर्ण करण्यामध्ये पुढे जाऊ शकता. तुम्ही इच्छित प्राप्त करण्यासाठी पुढे जाऊ शकता. मला तुमची मदत करायला आवडते. तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आवडतो. मी आज तुमच्या पुढे आहे आणि तुमच्यासाठी ते देत आहे जे चमत्काराने तुम्हाला लवकरच प्राप्त होईल, कारण तुम्ही नाम जाप करत आहात. तुम्ही वेदनेतून बाहेर पडण्यासाठी माझे नाम जाप करता आणि मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो, त्या दिव्य चमत्कारांनी भरतो. तुमच्या मनावर खोलपर्यंत जे काही नकारात्मक पेरल्या गेले आहे किंवा कोरल्या गेले आहे ते मी आज नष्ट करू पाहत आहे. काही लोक तुम्हाला म्हणत असतील की तुम्ही ते करू शकत नाही किंवा ते प्राप्त करू शकण्यात तुम्हाला अडचणी आहेत, तर मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही अडचणींना पार करून पुढे जाणार आहात. तुम्हीच एक लढवय्या आहात. तुम्हीच ते सिद्ध करू शकता. तुम्हीच पुढे जाऊ शकता. तुम्ही जिंकणार आहात. तुम्ही मजबूत आहात, कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. स्वतःच्या सक्षमतेला ओळखा. स्वतःत तुमच्यात काय गुण आहेत किंवा तुम्हाला अधिक काय हवे आहे ते निर्माण करण्यासाठी तुमचा केलेला एक दिव्य प्रयत्न तुम्हाला पुढे नेतो, तुम्हाला इच्छाशक्तीने भरतो आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतो. तुमच्या जवळपास असलेली लोक किंवा नाती तुम्हाला दुरावण्यासाठी प्रयत्न करतात का? ते काही तुमच्यात नकारात्मक भरण्याचा प्रयत्न करतात का? तर त्या व्यक्तींपासून
लांब राहण्याचा प्रयत्न करा. आणि कदाचित ती लोक तुमच्यापासून दूर होत नसतील तर त्यांच्या विचारांना लांब ठेवण्यासाठी परमेश्वराचे ध्यान चिंतन तुम्हाला एकाग्र करते. आणि एकाग्र करून तुम्ही तुमच्या कुठल्याही ध्येयाला प्राप्त करू शकता. विश्वास ठेवा, मी आज तुमच्याशी बोलत आहे. माझं ब्रह्मांडीय ज्ञान तुम्हाला देत आहे, जे तुमच्यासाठी योग्य दिशा दाखवणारा आहे. तुमच्या इच्छेपर्यंत, तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला नेणारा आहे. तुम्ही तुमच्या भविष्यात आयुष्यात त्या नकारात्मक लोकांचा विचार न करता पुढे पावले टाकावी. जे कोणी तुमच्याबद्दल आज नकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना मी तुमच्यापासून वेगळं करीन, कारण ते तुमच्यासाठी योग्य नाहीत. आणि जे तुमच्यासाठी योग्य नाहीत ते मी तुमच्या आयुष्यात सलगपणे जुळून राहू देऊ शकत नाही, कारण तुम्ही सकारात्मकतेने भरल्या जात आहात. तुम्ही भगवंताचे नामस्मरण आणि भगवंतावरचा विश्वास दाखवल्यामुळे मी तुमच्यासाठी कार्य करण्यास तत्पर आहे. तुम्ही भविष्यात आपल्या उज्ज्वल भविष्याचे चिन्ह पाहावे. तुमचे स्वप्न रंगवावे, कारण ते पूर्ततेत परिवर्तित करण्यासाठी, तुमची आर्थिक संपन्नता, आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो, चमत्काराने भरतो आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षेसाठी पूर्ततेकडे नेतो. जर तुम्ही हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने, एकाग्र चित्ताने, एकांतात ऐकत आहात तर अगदी मला डोळ्यासमोर प्राप्त कराल, कारण मी तुमच्या अवतीभोवती आहे. मी एक सुरक्षा कवच तुमच्या अवतीभोवती निर्माण केले आहे, जे माझे शब्द तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारे आहे, तुम्हाला पुढे नेणारे आहे. तुम्ही तुमच्या भावी जीवनासाठी काही स्वप्न रंगवली आहेत, ती पूर्ततेकडे नेण्यासाठी मी तुम्हाला आज आशीर्वादाने भरतो. जेव्हा तुम्ही चमत्कारांची आठवण करता किंवा अपेक्षा करता की तुमच्या आयुष्यात नवनवीन चमत्कार घडावे, तेव्हा तुम्ही ते प्राप्त करू लागता, कारण तुमचा देवावरती ठेवलेला विश्वास तुम्हाला जिंकवण्यासाठी पुरेसा आहे, तुम्हाला पुढे नेण्यासाठी आणि तुमच्या भावनिक विश्वाला अधिक मजबूत करण्यासाठी, अधिक आकर्षित बनवण्यासाठी आणि तुमचे स्वप्न दिव्य होण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देते. देव तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवायला तयार आहे. तुम्ही देवाचा हात धरण्यासाठी तयार आहात? तर होय म्हणा. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान. या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही देवाला प्रार्थना केली आहे का? प्रार्थना करा, कारण प्रार्थना स्वीकार होते. जर तुम्ही वेदनेतून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना केली आहे तर वेदना नक्कीच दूर होतील, तुमचे स्वप्न पूर्ण होईल आणि तुम्ही तुमचे जीवन सुखी पाहाल, आनंदाने भराल. तुमच्यासाठी रोज एक नवीन दिवस आहे. त्या दिवसासोबत नवीन सुरुवात, नवीन विचार, नवीन प्रेरणा आणि नवीन संदेश आहे. जेव्हा तुम्ही हे मनापासून स्वीकारता तेव्हा देवही तुमच्यापुढे ते सर्व काही पाठवतो आणि तुम्हाला पुढे जाण्याचे काही संधी निर्माण करतो. जर तुम्ही संधी स्वीकारत असाल तर संधी येत आहे, ती स्वीकार करा. तुम्ही जर आनंदाच्या बातमीची वाट पाहत आहात तर तीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या शक्यता भरल्या जाणार आहेत. स्वामींवर, स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवा. स्वामी शक्ती महान आहे, स्वामींचे कार्य महान आहे. ते आज जरी स्पष्टपणे दिसत नसले तरी देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. तेव्हा देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा, तुमच्या मुलाबाळांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.